तर सैनिक स्कूल गरिबांसाठी नाही, चुकीचा निर्णय घेतला तर मुलाचे भविष्य उद्ध्वस्त होईल. तर नक्की याच्यामध्ये फॅक्ट्स काय आहेत, याच्यामध्ये असत्य काय सत्य काय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. कारण याच्याबद्दल बरीचशी चर्चा होत राहते, पण नक्की पालकांना याची क्लॅरिटी येत नाही की कोणती एक्झाम बेस्ट आहे किंवा काय सैनिक स्कूल फॉर्म भरला पाहिजे का. बरेच जण तर त्याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी घाबरतात. तर याच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये नक्की पाहणार आहे, नक्की विषय काय आहे याच्यामध्ये, की काय याच्यामध्ये फॅक्ट आहे की सैनिक स्कूलचा जो सगळ्यात महत्वाचे पॉईंट आहेत त्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट प्लस पॉईंट दोन्ही गोष्टी आता आपण पाहणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिली आपण नकारात्मक बाजू आहे सैनिक स्कूलची, त्याच्यामध्ये शुल्क संरचना, म्हणजे जी काही शाळेची शुल्क आहे, जी फी आहे ती जवळजवळ जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. कारण 1,80,000 रुपये साधारणचा जो खर्च आहे तो त्याच्यामध्ये येतो. आणि सैनिक स्कूल समजा चंद्रपूर जे भारतामधील बेस्ट फॅसिलिटी असणार असल्यामुळे त्याचा 2 लाखच्या आसपास खर्च आहे. पण नक्की फी किती आहे, त्याबद्दल काय गोष्टी आहेत हे आपण आज आपण बघणार आहे. कारण विद्यार्थी ऍडमिशन तिकडे घेणार आहे, त्याच्यासाठी आपला खर्च किती होऊ शकतो, जो वार्षिक खर्च या ठिकाणी असणार आहे. तर त्याच्या निमित्ताने डिटेलमध्ये आपण वेबसाईट वरती बघूया. तर आपण आलो सैनिक स्कूल साताराच्या वेबसाईट वरती आणि आपण याच्यामध्ये माहिती बघूया. तर आपण बघतोय सैनिक स्कूल सातारा 2024-25 ची जी काही फी स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीचं हे आपण बघणार आहे. तर बरं, ही जी माहिती मी शेअर करतो, ऍक्च्युअली आपले 3,000 पेक्षा जास्त पालक माझ्या इनर पॅरेंटिंग ग्रुपमध्ये आता सैनिक स्कूल सातारा चंद्रपूरमध्ये आपले विद्यार्थी शिकत आहेत. आणि माझे काही विद्यार्थी ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केलं होतं 2012, 13, 14च्या वेळेचे, त्यावेळेस विद्यार्थी आज ते सैनिक स्कूल सारख्या सैनिक स्कूल सारख्या संस्थेमधून पुढे जाऊन आज ND मध्ये त्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. असे माझे विद्यार्थी पुढे गेले. हा जो अनुभव आहे या अनुभवावरून मी या गोष्टी आपल्याला शेअर करतोय. तर सैनिक स्कूल सातारासाठी दिसते आपल्याला की त्याच्यामध्ये दिसते जनरल OBC आणि डिफेन्स साठी इकडे फी दिसते आणि SC ST साठी टोटल फी खाली दिलेली आहे. त्याच्यामध्ये ट्युशन फी दिसते आपल्याला 1,06,000 आणि फी जवळ दोघांना इथं सेम दाखवले. त्यामध्ये इन्सिडेंटल चार्जेस, क्लोथिंग चार्जेस, पॉकेट मनी अशा पद्धतीने, देन टेलिफोन एक्सपेंडिचर 150 रुपये, डॅमेज चार्जेस 300 रुपये, पोस्टेज चार्जेस, देन स्कूल डायरी आणि सगळ्यात जी मेन फी आहे ते ट्युशन फी आहे की 1,06,294 दोघांमध्ये. तीच ह्याच्यामध्ये जास्त फी दिसते. त्यानंतर खाली दिसते एक्स्ट्रा क्लोथिंग चार्जेस आणि स्पोर्ट आयटम साठी 14,000 आणि त्यानंतर डायटरी चार्ज जो आहे त्याच्यामध्ये 24,800 रुपये दिलेले. तर अशा प्रकारे 1,53,644 हे टोटल फी दिसते. आता तो ही जी फी आहे, ऑल चार्ज एक्सपेन्स विल बी कॅल्क्युलेट ॲज पर द ॲक्च्युअल ॲडजस्टेड ॲट द एंड ऑफ द अकॅडमिक इयर. मग याच्यामध्ये नक्की किती खर्च झालाय, नक्की तेवढाच खर्च झालाय का, त्या पद्धतीने तिने चार्जेस ते कॅल्क्युलेट करू शकतात. त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो. देन 10% डिक्रीज इन ट्युशन फी अकॉर्डिंग विथ सैनिक स्कूल सोसायटीच्या रूलनुसार. बाबा जी ट्युशन फी आहे ती दरवर्षी 10% वाढत जाणार. 1,00,000 आहे तो दरवर्षी 10,000 साधारण वाढत जाणार. फी जी आहे त्या 3 इन्स्टॉलमेंट मध्ये भरायचे. त्यामध्ये 1 ते 10 जून 2024 जूनच्या महिन्यात, सप्टेंबर आणि डिसेंबर असे दिलेले. तर समजा फीजला लेट झालं तर 10 रुपये त्यांनी चार्ज सांगितलेलं आहे किंवा लेट पेमेंटला. देन ऑल अदर एक्सपेंडिचर अपार्ट फ्रॉम द अबोव मेन्शन विल बी रेज्ड अँड वेन रिक्वायर्ड बाय द स्कूल. म्हणजे अजून जर काही लागला खर्च तर ते स्कूल सांगू शकते की एवढा खर्च एक्स्ट्रा आला. पॅरेंट्स मे सेंड द सुटेबल अमाउंट ॲज रिक्वायर्ड बाय द वॉर्ड डेबिट कार्ड कॅन्डिडेट फॉर अनटेक. तो पॅरेंट्स पण त्याला जसं की आपण बोललं एक्सपेंडिचर म्हणजे खर्चासाठी मुलांना काही तिथं फी देऊ शकतात. ऑल फीज आर टू बी पेड थ्रू द ऑनलाईन फी पेमेंट पोर्टल ओनली, डिटेल्स ऑफ विच विल बी शेअर्ड शॉर्टली. ऑनलाईन पोर्टलवरून ही फीस पेड करायचं. आता आज जर आपण बघितलं की मोस्टली आता ही फी किती आहे, जास्त फी आहे सर्वांना माहित होतं, पण हा खर्च 1,53,000 दाखवतोय. टोटल आपण धरूया की 1,80,000 खर्च सातारा सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना येतोय. आणि जे चंद्रपूरमध्ये तिकडे थोडंसं अजून फॅसिलिटी जास्त असल्यामुळे तर 2,00,000च्या आसपास. तर निश्चित ही फी जास्त आहे. परंतु आज जर आपण पाहिलं की आपल्याला ऑल इंडिया सैनिक स्कूल किंवा सैनिक स्कूलमध्ये एखाद्या मुलाला ठेवायचं जे खाजगी का असेल तिथलाही खर्च आज जवळजवळ 1,30,000 ते 40,000च्या आसपास किंवा 1,50,000च्या आसपास आहे. आणि जे ऑल इंडिया सैनिक स्कूल जे केंद्र सरकारच्या अंतर्गत आहेत हे काही म्हणजे जुनं आहे. देशातील सगळ्यात जुनं सैनिक स्कूल सातारा आहे. मग याच्यामध्ये आपण एक पॉईंट बघितला की नक्की याची फी आहे. आता ह्या फी बद्दल आपण बघितलं कशा प्रकारे टोटल खर्च येतोय. तर नक्कीची फी जास्त आहे. याच्याबद्दल पालकांना विचार करावा लागणार आहे किंवा ज्यावेळेस विद्यार्थी ऍडमिशन तिथे घेणार आहे त्याच्या फीज आपण ज्या काय आहे ते भरू शकतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्याबद्दल विषय नाही. अशा पद्धतीने आता आपण शुल्क संरचना पाहिलेली की शाळेची शुल्क संरचना काही पालकांसाठी आर्थिकदृष्ट्या आवड ठरू शकते. आता सिटीमध्ये जरी पालक असेल तेव्हा 60-70,000 लाखभर रुपये काही 1,00,000च्या आसपास सुद्धा फीज पालक भरत असतात. ग्रामीणमध्ये एवढी फीज आपल्याला शाळांना खर्च शक्यतो येत नाही. 30,000 जास्तीत जास्त 15-20,000 पर्यंत सुद्धा काही कमीत कमी असू शकतात खर्च. त्याच्यामुळे ज्यांना सैनिक स्कूलला ऍडमिशन घ्यायचं त्यांना नक्कीच याची तयारी करून ठेवावी लागणार आहे किंवा हा जो खर्च येतो तो 1,80,000च्या आसपासचा खर्च राहतो. तर हा एक महत्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओमधून जर आपल्याला क्लिअर झाला असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. आता याच्यामध्ये आपण याच्यावरतीच लगेच एक पॉईंट बघूया. त्याच्यामध्ये सकारात्मक बाजू काय धरू शकते आपण याच्यामध्ये. पहिली गोष्ट जी फीज आहे ते इन्स्टॉलमेंट मध्ये आहे. समजा त्याच्यामध्ये 3 इन्स्टॉलमेंट दिलेल्या आहेत आणि जे मोस्टली आता आपले पालक तिथं विद्यार्थी आहेत ते सांगतात की एवढं साधारण अडचण येत नाही. शक्यतो आपण जर फी टप्प्याटप्प्याने जरी भरली तरी भरता येते. आणि SC ST
कॅन्डिडेट्स गेट सम स्कॉलरशिप, काही कॅन्डिडेटला स्कॉलरशिप मिळते त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसल्यानंतर ना, हा एक मुद्दा याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर ऑल प्रायव्हेट स्कूल सैनिक स्कूल हॅज अबाउट सेम फीज. आपण जर बोललं की आता इथं नाही, आपल्याला एखाद्या खाजगी सैनिक स्कूलमध्ये ठेवायचं, कारण आज काही पालकांचे पॅशन आहे, मुलांचे पॅशन आहे की आज आपल्याला एनडीए मध्ये जायचंय आणि त्यांना लहानपणापासून सैनिक स्कूल सारख्या जे काही वातावरण आहे, जे एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये शिकण्याची इच्छा पालकांच्या मुलांची आहे आणि त्यांची तयारी आहे. मग आता खाजगी संस्था पण आज आपल्या पूर्ण देशामध्ये आहेत किंवा सैनिक स्कूल आहेत, पण त्याच्यामध्ये जरी आपण खर्च ठेवायचं म्हणलं तर 1.5 लाखाच्या आसपास किंवा 160 किंवा जवळजवळ इतकाच खर्च त्या ठिकाणी सध्या आहे. तो मग आपल्याला जर तिकडच शिकायचंय किंवा सैनिक स्कूलमध्ये जायची आपल्याला इच्छाच आहे मुलांना पालकांना, तर 100% आपण ऑल इंडिया सैनिक स्कूल हे जे केंद्र सरकारच्या अंतर्गत जिथं सर्व स्टाफ हा जुनं म्हणजे त्यांचं एक रुटीन आहे, त्यांचं एक म्हणजे 50-60 वर्ष झालं त्यांची एक सिस्टीम चालू आहे, तर त्याच्यामध्ये नक्कीच आपण प्रयत्न करणं हा एक महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये, की बाबा खाजगीला जाण्यापेक्षा अगोदर इकडे का बघू नये. दुसरी गोष्ट म्हणजे ऑल इंडिया सैनिक स्कूल की देशामधली ऑल इंडिया लेवलची अशी परीक्षा मुलांच्या आयुष्यामध्ये दुसरी नाहीये. त्याच्यामुळे मुलांनी एक्झाम दिल्यानंतर जसं आपण म्हणतो की आपल्या मुलाला आपल्याला फक्त चेक करायचंय की या स्पर्धा परीक्षांमध्ये तो मुलगा काय करू शकतो किंवा त्याचा अनुभव त्याला एक तयार करायचा आहे, तर नक्कीच ही परीक्षा बेस्ट परीक्षा आहे त्यांच्या आयुष्यामधली, अशी परीक्षा दुसरी नाही की ज्याच्यामध्ये मुलाला ऑल इंडिया लेवलची रँक स्वतःची कळते, त्याला स्वतःला कळते की आपण ऑल इंडियामध्ये कुठे ठरलेलो आहे आणि या सगळ्या अनुभवाचा फायदा त्याला पुढच्या आयुष्यामध्ये एमपीसी युपीसी 100% होणार आहे. त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, आपल्याला सगळ्या गोष्टीबद्दल डिटेल बोलणार आहे. तर त्याचबरोबर ऑल प्रायव्हेट सैनिक स्कूलचं आपण बघितलं सेम पे एक्स्ट्रा फॅसिलिटीज बाय सैनिक स्कूल. आता ऑल इंडिया सैनिक स्कूल सातारामध्ये समजा आमचे जे विद्यार्थी ते सांगतात की सर आम्ही एवढी फी भरलेली आहे, पण जर समजा विद्यार्थ्याला काही अडचण आल्या तर आम्ही तर त्या गोष्टी एक्स्ट्रा गोष्टी लगेच ते तिथं मुलांना ऍडजस्ट करतात सैनिक स्कूल, कारण पॅरेंट्स जे काय आहे ते तिथं फीस भरून गेलेले आहेत. त्यामुळे उद्या जर विद्यार्थ्याला काही गरज लागली, फॉर एक्झाम्पल एखाद्या विषयाची काही वेगळी गरज लागली, तर त्याची एक वेगळी गोष्ट तिथं लगेच ते अरेंज करून मुलांना प्रोव्हाइड करतात. कोणत्याही गोष्टीची म्हणजे पालकांनी जे रिकमेंड केलेलं असतं त्या गोष्टी ते प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतं, की जे सपोर्टिव्ह राहतं मोस्ट, कारण त्यांनाही मुलांना पुढे न्यायचे, पालकांची धडपड आहे. त्याच्यामुळे मी जे काय आता अनुभव ऐकत आहे, जे आता आपले विद्यार्थी सैनिक स्कूल सातारामध्ये शिकत आहेत, सांगते सर आम्ही एखादी गोष्ट रिकमेंड केली तर नक्कीच ते लगेच अप्लाय करतात आणि पुढे लगेच त्या गोष्टी मुलांना मिळतात. तर ही सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट याच्यामध्ये, म्हणजे आपण जे पैसे भरले त्याचा जो प्रत्येक जो उपयोग आहे त्या पैशाचा तिथे तो केला जातोय, हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता. तर दोन्ही गोष्टी आज आपण बघितल्या, एक नकारात्मक बघितली, एक सकारात्मक बाजू आपण बघितलेली आहे. तर आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आपण. तर दुसरा नकारात्मक मुद्दा आहे कठोर दिनक्रम, की आता सैनिक स्कूल जे आहे त्याच्या बऱ्याच जणांना असं वाटतं शिस्तबद्ध वातावरणावर विद्यार्थ्यांना कठोर दिनक्रमाचे पालन करावं लागते, त्यामध्ये मुलांना मेन म्हणजे रनिंग वगैरे व्यायाम वगैरे असं करावं लागतात गोष्टी. त्याला सगळ्या याच्यामध्ये हा मुद्दा जो आहे किंवा सैनिक स्कूलमध्ये जर आपण विद्यार्थ्यांना टाकणार आहे, कुठल्याही खाजगी असेल सैनिक स्कूल सरकारी असेल, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक वेगळं रुटीन दिलेलं असतं. त्यांचा सकाळचा जो काही रुटीन व्यायाम आहे, त्यानंतर त्यांचा डाएट आहे, त्यानंतर परत त्यांची कवायत असेल, या सगळ्या गोष्टी ते करून प्लस अकॅडमिक्स म्हणजे जे शिक्षण आहे त्याच्यावरही भर दिलेला असतो. अशा पद्धतीचं हे शिक्षण मुलांना दिलं तर बऱ्याच जण याला एक घाबरतात किंवा ह्या मुलामध्ये आपल्या मुलाला ते जमेल का किंवा हे सगळं शिस्तीबद्ध वातावरण मुलाला आयडिया येईल का, तर असं हा महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच जण याला घाबरतात, परंतु याबद्दल आपण जर एक पॉझिटिव्ह पॉईंट बघितला की कठोर दिनक्रम केल्यामुळे मुलांना अनुशासन, मानसिक शारीरिक तयारी, कारण आता एक अनुभव मी आपल्याला डायरेक्टली सांगतो की जे विद्यार्थी सैनिक स्कूलला वगैरे राहतात त्यांची व्यायाम वगैरे त्यांना माहित नसतं किंवा बऱ्याच जणांना सवय नसते आणि त्याच्यामुळे त्यांची जर समजा तब्येत खराब झाली तर सैनिक स्कूल तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड करतं, सांगता अगोदरच की अशा पद्धतीने विद्यार्थी ज्यावेळेस व्यायाम करायला लागतो, ज्यावेळेस तो कवायतमध्ये जातो त्यावेळेस त्याची तब्येत हा तो एकदम नाही का स्लिम होतो त्या पद्धतीने, पण तो खराब झाले असा याचा अर्थ होत नाही. म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी आहेत की भविष्यामध्ये जे काही इंडियासाठी परीक्षेसाठी मुलांना जायचं आहे त्यासाठी जी काही मेंटल प्रिपरेशन आहे ते ऑलरेडी इथपासूनच चालू होतं त्यांचं. हे जे सैनिक स्कूल मधली मुलं आहेत त्यांची जी काही शरीरयष्टी म्हणूया आपण किंवा मेंटॅलिटी जी आहे इतकी जबरदस्त झालेली असते, कारण ते माझे विद्यार्थी ऑलरेडी एनडीए मध्ये पोहोचलेले. मला माहिती की तो विद्यार्थी ज्यावेळेस 11वी-12वीच्या वयामध्ये ज्यावेळेस तो समोर आला आमच्या किंवा 10वीला तो शिकत असताना ज्यावेळेस भेटायचा, त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या थिंकिंग मध्ये जे काही वेगळा डिफरन्स जाणवलेला आहे तो नक्कीच याच गोष्टींमुळे आलाय, कारण तो एक वेगळ्या ट्रेनिंग मधून तो पुढे गेलेला आहे. प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी उत्तम तयारी हे याच्यामुळे होऊ शकते आणि भविष्यामध्ये सक्षम अधिकारी जबाबदार नागरिक बनण्यासाठी मुलांना या गोष्टींची गरज आहे आणि सैनिक स्कूल ते प्रोव्हाइड करते. ते पालकांनी व्यवस्थित सांगून देत असतं कशा पद्धतीने त्याचं ट्रेनिंग चालू आहे मुलांचं, त्याच्यामध्ये काय बदल घडणार आहेत, ह्या सगळ्यांची आयडिया पालकांना सैनिक स्कूलने दिलेली असते. जे विद्यार्थी आपले तिथे शिकत आहेत ते पालक आम्हाला या गोष्टी शेअर करत असतात. त्याच्यामुळे सगळ्या याला घाबरण्याची पण गरज नाहीये. जरी काही प्रॉब्लेम असेल सैनिक स्कूल आपल्याला सगळं प्रोव्हाइड करतं किंवा आपल्याला काय वाटत असेल तर आपण त्यांच्याशी चर्चा करून किंवा आपल्या विद्यार्थ्याबद्दल आपण त्यांना माहिती देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी इथं असतात. त्याचबरोबर सैनिक स्कूलला ऍडमिशन घेण्यासाठी फिजिकल मुलांचा चेकअप यासाठीच होतो किंवा त्याला बाकीच्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे विद्यार्थी, तर ह्या गोष्टी महत्वाच्या असतात.
त्याच्यामुळं हा पण एक महत्वाचा सकारात्मक मुद्दा आपण याच्यावरती पाहिला की कठोर दिनक्रम चांगले का वाईट हा महत्वाचा. दुसऱ्या महत्वाच्या नकारात्मक गोष्टीकडे आपण जाऊया ते म्हणजे कुटुंबापासून दूर राहणे. तर सगळ्या आता सगळ्यात ज्या सरकारी एक्झाम असतात जिथे मुलाला काहीतरी नवीन करा तिकडे दुसरीकडे जाऊन तर राहावं लागणार आहे, दुसऱ्या ठिकाणी मुलाला राहायचंय. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे कुटुंबापासून दूर राहिल्यामुळं तो सुरुवातीला मानसिक तणाव जाणवू शकतो. तर हा मुद्दा खरा आहे किंवा विद्यार्थी जे थोडेसे त्यांना सवय नाही घरी राहायची सवय आहे आणि कुठं बाहेर जास्त गावाला जायची सवय आहे त्यांना तणाव जाणवू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांना तिथं आपण भेटायला जाणे किंवा सुरुवातीच्या काळामध्ये काळजी घेणे मुलांची, सैनिक स्कूल पण त्या मेंटॅलिटीने त्यांना सपोर्ट करतं. आणि नाही का पालक पण त्या पद्धतीने त्यांना काय करायला पाहिजे हे पण सांगतात. जसं की आता आमचे विद्यार्थी जुने विद्यार्थी ऑलरेडी शिकत आहे सैनिक स्कूल सातारा चंद्रपूर, तर पालकांची किंवा त्या विद्यार्थी ऑलरेडी ओळख तयार होते की जुने विद्यार्थी आपल्या तिकडे आहेत. अशी आमची स्वतःची वैयक्तिक माझ्या पद्धतीने पण आम्ही चर्चा करत असतो. आणि जे काही आहेत बाबा त्याच्यामध्ये सैनिक स्कूल पण सपोर्ट करतं आणि पालक सपोर्ट करतात. म्हणून मला एक सगळ्यांना सांगायचं की आपल्या जवळचं समजा जे काही सैनिक स्कूल आहे आपापल्या एरियाच्या, म्हणजे तुम्ही समजा चंद्रपूर सैनिक स्कूल जवळ असाल तर तुम्ही सैनिक स्कूल चंद्रपूरसाठी मोस्टली ट्राय केलं तर तुम्हाला तिथला प्रवास सोपा होणार आहे. सैनिक स्कूल सातारा साईडला जे पालक आहे त्यांनी सैनिक स्कूल साताराला प्रयत्न करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नसेल लागलं तर दुसरा पर्याय आपण निवडू शकतो, लांबचा आपल्याला घ्यावं लागेल. पण आपण पहिल्यांदा ट्राय जो आहे ते सैनिक स्कूल सातारा जे आपल्या जवळच आहे तिकडे जर केला तर भविष्यात पालकांनाही तिकडे ट्रॅव्हलिंग करणं हा एक महत्वाचा एक मुद्दा आहे की जवळच्या जवळ असल्यामुळे ते इझिली तिथपर्यंत पोहोचू शकतात. आठवड्याला 2 आठवड्याला किंवा महिन्याला तिथं त्यांची भेट घेऊ शकतात मुलांची, आणि ते मुलांची भेट घेतल्यामुळं ते काय देत आणि मुलांचा एकदा ग्रुप तयार झाला, मुलांच्या ओळखी झाल्या आणि मुलांना असं वाटलं की आपल्या ओळखीचे अजून कोण मुलं आहेत तर 100% त्यांना तो फरक अजून जाणवू शकतो. आणि आपली जे आतापर्यंत गेलेली पाठीमागची मुलं आहेत त्यांची आपण ओळख त्यामध्ये करून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर हा त्याच्यामध्ये मुद्दा आहे की विद्यार्थी याच्यामध्ये सकारात्मक मुद्दा जो काय आहे की विद्यार्थी बाहेर राहिल्यामुळे त्याला जबाबदारीची जाणीव होते की त्यांनी आतापर्यंत कधीच बाहेर राहिलेलं नाही. नेतृत्व गुण विकसित होऊ शकतात की त्याच्यामुळे भविष्यामध्ये बाबा एक वेगळं राहणं आई वडिलांपासून वेगळं राहिल्यामुळे जे काही त्याची विचारसरणी अजून डेव्हलप होते आणि त्याला स्वतःला आयुष्यामध्ये काय करायचं हा एक फोकस त्याचा तयार होतो. आणि मी स्वतः पाहिलेलं आहे. मानव हेळकर हा माझा विद्यार्थी ज्यावेळेस तो एनडीएच्या आता पासिंग होऊन तो नेव्हीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, तो विद्यार्थ्याला सांगायची गरज नव्हती की 11वी 12वी मध्ये मी काय केलं पाहिजे. त्याच्या सगळ्या तयारी होत्या, मेंटॅलिटी त्या मुलाची सगळी होती की सर मला एनडीएला जरी जायचंय जरी माझा नाही लागला तरी मी जेईला जाणार आहे. आणि ही त्याची तयारी त्यांनी ऑलरेडी केली होती, त्याला त्याच्या आई वडिलांनी सांगितलेलं नव्हतं. हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले म्हणून मी आपल्याला शेअर करतोय की ह्या गोष्टी अशा आहेत की मुलं तयार होणं, मुलांची मेंटॅलिटी डेव्हलप होणं हे नाही का स्वतः त्यांचा निर्णय क्षमता होणं ही फार महत्वाची गोष्ट इथं मी पाहिलेली झालेली तयार. त्याच्यामुळे कुटुंबापासून दूर राहणे याच्यामध्ये पण काही सकारात्मक गोष्टी आहेत. तर त्यानंतर पुढच्या नकारात्मक गोष्टी आहे की लो ओव्हरऑल सिलेक्शन रेट किंवा सिलेक्शन रेट जे आहे सध्या जर आपण बघितला तो सेव्हरल इयर्स मध्ये आता युपीएससी क्वालिफिकेशनला 20% म्हणजे पेक्षा खाली रेट आलेला आहे. मग त्याच्यानंतर अजून एसएसबी इंटरव्ह्यू मधून पुढे विद्यार्थी जाणं हे अजून कमी राहिलेलं आहे. तर हा जो मुद्दा आहे याच्यासाठी आपण जो रिझल्ट लागलेला आहे तो बघूया एकदा. सैनिक स्कूल सातारा, तर आपण आलो सैनिक स्कूल साताराच्या रिझल्ट सेक्शन मध्ये जाणार आहे आपण. त्याच्यामध्ये आपण आलो एनडीए रिझल्ट मध्ये, म्हणजे आपण डायरेक्ट बाबा मुलं सैनिक स्कूलमध्ये शिकल्यानंतर 11वी 12वीला असं काय 11वी 12वीला गेल्यानंतर तो विद्यार्थी कोणत्याही साईडला जाऊ शकतो हा महत्वाचा मुद्दा. बऱ्याच जणांना वाटतं की सैनिक स्कूलला गेल्यानंतर फक्त एनडीएच करायचं का, नाहीये. तो विद्यार्थी आपापल्या पद्धतीने डिसिजन घेऊ शकतात, जे जेईला नीटला तयारी करू शकतात. पण मोस्टली बाबा एनडीए कडे जाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी मुलांचं जास्त राहतं. तर याच्यामध्ये आपण बघूया की 2013 म्हणजे हे 2013 पासूनची जी माहिती युपीएससीला त्यावेळेस दिसते आपल्याला 129 मुलांपैकी 129 म्हणजे 73 जणांनी एक्झाम दिली होती, 17 क्वालिफाय झाले होते आणि 5 जणांनी एसएसबी क्लिअर केली होती आणि 5 जणांनी एनडीए जॉईन केलं होतं. आणि आता आपण डायरेक्टली आकडा बघूया, तो साधारण ह्याच्या बॅचेसचा आकडा आहे तो 129 132 असा आहे. 2015 मध्ये आपण बघतोय 18 मुलांनी एनडीए जॉईन केलं होतं त्या बॅच मधून. 12वीच्या जे काही बॅचेस असतात 130 139 40च्या 2017 मध्ये 4, तर आपण बघतोय 8 7 7 8 11 हे आपण बघतोय. आणि आता 2023 मध्ये आपण बघतोय 9 मुलांनी जॉईन केलं. तो हा जो रेशो आपण बघतोय आता ह्या वेळेस बघितलं तर 4 मुलांनी जॉईन केलं. तर त्यामध्ये सिलेक्शन मुलांचं युपीएससीच्या लेखी परीक्षेमधून हा जर आकडा बघितला तर आपण बघतोय 20% पेक्षा कमी वाटते आपल्याला त्यामध्ये युपीएससीला सिलेक्शन. आणि त्यानंतर परत एसएसबी ला इंटरव्ह्यू मध्ये अजून त्याच्यामधून 5-6 मुलं सिलेक्ट होतात फायनली. तर हा जर रेशो बघितला तर आपण म्हणूया की हा तर कमीच आहे. याच्यामध्ये विद्यार्थी तर सगळे बसत नाहीत, काहीच बसतात, 10% बसतात किंवा 10-12 5-6 विद्यार्थी फक्त सिलेक्शन होते एनडीएला. यस, हे सिलेक्शन जे आहे ते ओव्हरऑल कमी झालेले आहे, याच्या अगोदरपेक्षा कमी झालेले आहे. तर हा एक निगेटिव्ह मुद्दा आपण धरू शकतो किंवा हा कमी झालेला रेट त्याच्यामध्ये मुलांचं सिलेक्शन तर होत नाही. मग बाकीची मुलं काय करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये काय होतात, तर असं घ्या सैनिक स्कूलमध्ये एनडीला जाणारी जी मुलं आहेत ती समजा 7-8-10 आहेत. जी उरलेली मुलं आहेत ती सुद्धा आयुष्यामध्ये त्यांच्या जे काही डिफेन्स मधल्या अदर एक्झाम्स आहेत किंवा युपीएससी सारख्या एक्झाम आहेत, एमपीएससी सारख्या एक्झाम आहेत,
तर आज जर आपण बघितलं की सैनिक स्कूल सारख्या सातारा आहे किंवा चंद्रपूर तर आता झालं, सैनिक स्कूल सातारा मधून जे काही विद्यार्थी आज पुढे गेलेले आहेत भविष्यामध्ये ते बरेचसे एमपीएससी मधून अधिकारी म्हणून काम करत. कारण माझा विद्यार्थी जो स्वरूप लगड आता सैन्य शिकत आहे, तो ज्यावेळेस स्कॉलरशिप त्याचं प्रमाणपत्र घ्यायला गेला त्यावेळेस तिथले जे अधिकारी जिल्हाधिकारी होते ते सैनिक स्कूलचे विद्यार्थी कॅडेट आहेत. म्हणजे अशा प्रकारे जे मेनी ऑफ स्टुडंट्स जे आहेत जे सिलेक्शन इंडियाला नाही झालेलं ते बाकीच्या क्षेत्रामध्ये काम करतायत, अधिकारी म्हणून काम करतायत, ही त्यांची लेवल आहे किंवा तिथून ते जातात. असं नाही की हे झालं नाही झालं म्हणजे तो विद्यार्थी काहीच नाही झालं असं नाही. आयुष्यामध्ये त्याची जी काही मेंटॅलिटी तयार झाली आहे, त्याची जी काही विचारसरणी तयार झाली आहे, त्याचा तो फायदा पुढच्या आयुष्यामध्ये विद्यार्थी करून घेतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जातात. ही सगळी माहिती तर आली नाही, तर फक्त इंडियाचा रिझल्ट शो झाला आहे. तर हा एक निगेटिव्ह मुद्दा झाला का पॉझिटिव्ह, याच्याबद्दल आपण बघूया. तर आपण आता बघितलं की 12वीला रिझल्ट लागणे यासाठी आता महत्वाच्या काही संस्था आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जसं की एसपीए आहे, देन RIMC आहे. तर याच्यामध्ये ही सगळी जी काही बॅच असते त्या बॅच मधले सगळेच विद्यार्थी कधीच एनडीएला सिलेक्शन होत नाही मुलांचं. त्याच्यामधून एक 10% म्हणजे 7-8-10 विद्यार्थी 9 विद्यार्थी लागणं ही सगळ्यात मोठी गोष्ट राहते. जसं की आता माझा विद्यार्थी जो एक होता त्याच्यामध्ये त्यांनी आता माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे पालक असतात की आता बरेचसे आमचे विद्यार्थी त्यांनी नवोदयला विद्यार्थी होते, नवोदयला त्यांनी 10वी पर्यंत केलं, 11वी-12वी त्यांनी स्वतः वेगळी तयारी करून IIT JEE साठी ते विद्यार्थी आता पंजाबला सिलेक्शन झाले. तो पुणे जिल्ह्याच्या नवोदय मधला विद्यार्थी 10वी मधून त्यांनी वेगळं तयारी डिसिजन घेतलं. आज हे पालकांना करावं लागत आहे. जर आपल्याला तसं वाटते की आपल्याला हित नाही काय होते तर आपण त्यावेळेस निर्णय घेऊ शकतो, पण तिथपर्यंतची जी काही मेंटॅलिटी तयार झाली ती नवोदयमुळे त्या मुलाची तयार झाली किंवा सैनिक स्कूलमुळे त्या मुलांमध्ये ते गुण रुजलेले आहेत. हे पण महत्वाचा मुद्दा. तो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्टँडर्ड अक्रॉस द इन्स्टिट्यूट, म्हणजे आज आपण बघितलं की आजच्या काळामध्ये आज NDA असेल, नीट सारख्या एक्झाम आहेत, त्याच्यामध्ये आज मुलं भरपूर चांगली तयारी करतायत. म्हणजे आज स्टँडर्ड हाय झालेलं आहे. त्याच्यामुळे आज प्रत्येक इन्स्टिट्यूटचं जे काही जास्तीत जास्त मुलं लागत होते पाठीमागे 7-8-10 वर्षापूर्वी ते रिझल्ट आता राहिलेलं नाही. प्रत्येकाची धडपड खूप जास्त आहे. त्याच्यामुळं डिफिकल्टी लेवल खूप वाढलेली आहे असं म्हणूया एक्झामची, आणि मुलांची तयारी करण्याची पण म्हणजे चांगली तयारी चालू आहे. देन स्ट्रॉंगर कॅन्डिडेट्स इमर्जिंग, त्याच्यामुळे चांगले विद्यार्थी पुढे येतात आणि त्याच्यामुळे तेवढेच फ्यू विद्यार्थी पुढे जातात त्या एक्झाम मध्ये. याचा अर्थ बाकीचे विद्यार्थी शांत राहणार नाही, ते त्याच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या वेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत वेगवेगळ्या संस्थेमधून. सैनिक स्कूल सातारा असेल, चंद्रपूर असेल किंवा नवोदय बद्दल पण आहे, तिथून विद्यार्थी सगळे सिलेक्शन होत नसतात पुढे जाऊन ते आपापल्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्षेत्रामध्ये चांगले काम करतात, कारण त्यांचे एक एन्व्हायरमेंट तयार झाले, थिंकिंग पॅटर्न तयार झाले आणि त्याच्यामुळे ते काही कमी पडू शकत नाहीत. कारण मी माझे विद्यार्थी ज्यावेळेस पुढे गेले त्यांच्याशी अजूनही चर्चा असते आणि आपणही आपल्या आजूबाजूला कधी पाहिलं असेल 100% हा विद्यार्थी इकडे शिकलेला आहे, तो आज वेगवेगळ्या ठिकाणी चांगले काम करत. तर त्याच्यामध्ये रिफाईंड टीचिंग स्ट्रॅटर्जी, तो इन्स्टिट्यूट जे आहे सध्या चांगल्या प्रकारे स्ट्रॅटर्जी म्हणजे प्रत्येक खाजगी एखादा क्लासेस असेल 11वी-12वीचे तर त्यांचे पण प्रयत्न आहेत, आणि सैनिक स्कूल असेल, SPI असेल, नवोदय विद्यालय यांचे पण प्रयत्न आहेत. याच्यामध्ये सगळेच जण चांगल्या प्रकारे तयारी केल्यामुळं सगळ्यांचेच एकदम म्हणजे एक जणांचेच कसे रिझल्ट मुलं विद्यार्थी बसणार आहेत, तो त्यामुळे सगळ्यांचे 7-8-10 5-6 7-8-10 बसतील आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्या वर्षी मुलं कशी झाली त्या मुलावरती थोडंफार डिपेंड आणि त्या संस्थेवरती थोडंफार डिपेंड राहून रिझल्ट हा सगळ्याचा थोडा लागत आहे सध्या. अगोदर हा रिझल्ट जास्त लागायचा सगळ्यांचा, एखाद्याचा जास्त लागायचा, पण आता सगळ्यांना स्ट्रॅटर्जी संबंधलेले सगळे तयारी चांगली करतायत असं आपण म्हणू शकतो. त्यानी इन्स्पायरेशनल फॉर ऍस्पायरंट्स किंवा जे विद्यार्थी थोडेफार लागले त्याच्यामधून पण ते 7-8-10 विद्यार्थी लागले त्याच्यामधून पण विद्यार्थी त्यांना वाटतं की हे लागले तर आपणही लागू शकतो आणि ते विद्यार्थी त्या क्षेत्रात जात आहेत. तो एनडीएला सगळेच विद्यार्थी लागू शकत नाहीत, काहीच विद्यार्थी लागणार आहेत. आणि कुठलीही संस्था घेतली आपण, SPI घेतलं, RIMC घेतलं, RIMC बद्दल तर आपण माहिती असेल आपल्या ग्रुपवर, त्याची चॅनलवरती आपली माहिती राहते. तर या सर्व एक्झाम मधून अशा प्रकारे विद्यार्थी पुढे जात आहेत. तर अशा प्रकारे सैनिक स्कूल नेमकं त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह पॉईंट्स पॉझिटिव्ह पॉईंट दोन्ही पद्धतीने आपण पॉईंट्स बघितले, सगळ्या गोष्टीवर आपण आज चर्चा केली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं वैयक्तिक किंवा सैनिक स्कूल सारख्या एक्झामसाठी जो काही खर्च येतो त्यासाठी आपल्याला एक मेंटली बाबा आपली प्रिपेअरनेस आहे का हे आपण बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सैनिक स्कूल साठी सिलेक्शन झाल्यानंतर पुढे पाठवायचं का नाही हा आपला डिसिजन आहे, पण ह्यासारखी जी परीक्षा आहे मुलांच्या आयुष्यामध्ये पुढे नाहीये, 100% आपण त्यासाठी परीक्षा दिलीच पाहिजे किंवा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे ऑल इंडिया लेव्हलली मुलं काय करू शकतात, जसं आपण म्हणतो स्कॉलरशिपला सर विद्यार्थी बसवल्यामुळे आम्हाला फायदा होतोय, स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढ होते, नवोदयमुळे पण होते. त्याच्यामुळे ह्या परीक्षांमध्ये आपण एक अनुभव म्हणून बसवणं महत्वाचं आहे. आणि जर भविष्यामध्ये आपली इच्छा आहे की भविष्यामध्ये NDA किंवा सैनिक स्कूलमध्ये कुठेतरी टाकायचं तर कुठेतरी टाकण्यापेक्षा गव्हर्नमेंटच्या सैनिक स्कूलसाठी प्रयत्न करणं, त्या एक्झाम थ्रू त्याला जो अनुभव कॉम्पिटिशन काय ते मुलाला कळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अजून मला सांगायचे असतात पण एवढ्या व्हिडिओमध्ये आपण सांगू शकत नाही, पुढे आपण अजून बरेचसे व्हिडिओ त्याच्यावरती आणूया. तुमच्या कमेंट आपण तिथे टाकू शकता. आणि जो काही माझा अनुभव आहे की माझे ऑलरेडी विद्यार्थी ते शिकत आहेत, ऑलरेडी विद्यार्थी काही पुढे गेलेले आहेत, त्याच्यामुळे आजही आपल्या पालकांचा जो ग्रुप आहे वेबिनार माध्यमातून आज आपल्या 3,500 पालक आहेत की त्याच्यामध्ये इनर पॅरेंटिंग ग्रुपमध्ये आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा पालक
ते प्रत्येक जे काही पालक इथं डिस्कशन मध्ये असतात, आपल्या विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी आपले शिकत आहेत, त्यामुळे त्याच्याशी चर्चा करून जो काय अनुभव झाला तो मी आपल्यावर शेअर केला. आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की कसा वाटला, सैनिक स्कूल बद्दल आपले बरेचसे काही डाऊट्स क्लिअर झाले असेल तर नक्की आपण त्या ठिकाणी खाली कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.